नमस्कार, मानदेशी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। घडलंय काय बिघडलंय या कार्यक्रमामध्ये आपण आज पाहणार आहोत। नक्की भाजपमध्ये घडलंय काय बिघडलंय काय। तर चला, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊया अशी आता म्हण प्रचलित झालेली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये विरोधी पक्षाचा ओघ लागलेला असून सर्वत्र विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षातले कार्यकर्ते, आमदार, खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। यामुळे काय झालं, खरंच भारतीय जनता पार्टी वाढली का? तर असा विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टी मात्र वाढली नाही। मात्र ज्यांनी काळा बाजार केला, जास्त पैसे मिळवले, जे मोठे झाले, ज्यांनी 2 नंबरचे व्यवसाय केले, ज्यांनी भरपूर पैसा कमवला, ज्यांनी भ्रष्टाचार केले, अशा लोकांचं मात्र सुरक्षितता निर्माण झाली आहे। भाजपमध्ये गेल्यानंतर तुरुंगात जावं लागत नाही असा भ्रम आता त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। खरं तर हा भ्रमच आहे। तिथे गेल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागत नाही, पण त्यांची जी प्रतिमा आहे ती मात्र नक्की बिघडली जाते। प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपण आयुष्य खर्च करतो, पण ही प्रतिमा थोड्या गोष्टीमुळे आता भ्रष्ट होऊन, भ्रष्ट अधिकारी एकत्र येऊन, भ्रष्ट आमदार एकत्र येऊन, भ्रष्ट खासदार एकत्र येऊन अशा प्रकारचं नवीन आता भ्रष्ट लोकांचं एकत्रीकरण आणि भ्रष्ट लोकांची पार्टी अशी काय प्रतिमा नवीन निर्माण होण्याचं काम भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे की काय? खरं तर आपण पाहतो, भारतीय जनता पार्टी सुसंस्कृत लोकांची अतिशय चांगली पार्टी म्हणून लोक पाहत होते। सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भाजपच्या लोकांबद्दल फार मोठ्या अपेक्षा होत्या। सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपले वाटत होते। सर्वसामान्य जनतेला आधार देणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज आपण पाहतो दिसतच नाही। दिसतात ते सर्व मोठे नेते आणि ते आलेले बाहेरच्या पक्षातनं आलेल्या नेत्यांनी काय केलं तर आपला स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केला। मूळ भारतीय जनता पार्टी वाढली का? तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आहे, नाही। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरच्या आलेल्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। पूर्वी आपण पाहत होतो, हुंटाचं पिल्लू घरात आणलं आणि जेव्हा ते मोठं झालं तेव्हा घर पाडावं लागलं। अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली का? तर हो, अशीच परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे दिग्गज नेते बाजूला गेलेले आहेत आणि आयात केलेले नेते मोठे झालेले आहेत। आपण पाहतो की यासाठी भारतीय जनता पार्टीने काय केलं? भारतीय जनता पार्टीनं पक्ष वाढवला, माणसं वाढवली, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। मात्र भारतीय जनता पार्टीनं आपली प्रतिमा स्वतःच्या हातानं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेला पंतप्रधान बनायचं त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मतासाठी आपली सत्ता सोडली होती। हा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे। पण आता आपण पाहतो की सत्ता मिळवण्यासाठी दुसऱ्या विरोधकाची माणसं फोडणं आणि त्यांना आयात करून घेणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे धाक दाखवून त्या लोकांमध्ये फूट पाडणं आणि पुन्हा आपल्याकडे घेणं आणि त्यांना परत सज्जन असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करणं। सर्वसामान्य जनता आता एवढी वेडी नक्की राहिलेली नाही। सर्वसामान्य जनतेमध्ये आता अशी चर्चा चालू आहे, चला तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊया, आणि मग आता मोठमोठे नेते भाजपमध्ये येत आहेत। यामुळे प्रतिमा बिघडण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं हे काम आपण पाहतो की औरंगजेबानं धर्म मोठा करण्यासाठी सर्व हिंदुस्थानभर सत्ता केली आणि मग त्याचा धर्म तर मोठा झालाच नाही, तो मोठा नेता पण झाला नाही, तो मोठा राज्यकर्ता पण झाला नाही। त्याची भारतभर सत्ता होती, पण आज लोक त्याचा आदर्श घेत नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य लहान होतं, पण आज छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं जातं। आपण पाहतो की ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे आणि ज्यांच्याकडे चांगले प्रिन्सिपल्स आहेत, चांगले मॉरल व्हॅल्यू आहेत, त्यांना समाजामध्ये आणि पिढ्यानपिढ्या किंमत राहिलेली आहे। पण आज आपण बघतो अशा प्रकारचं जे कृत्य होत चाललंय त्यामधून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा नक्कीच खालावत चाललेली आहे। सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणारं भाजपचं प्रेम कमी होत चाललेलं आहे। निश्चितच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून 1 नंबर आहेत, पण त्यांनी अशा प्रकारचं
भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणं सर्वसामान्य माणसाला नक्कीच आवडणार नाही. मुख्यमंत्री म्हणून काही कालावधीमध्ये जे काम केलं उद्धव ठाकरे साहेबांनी हे काम लक्षणीय असं आहे. पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. मग अशा मुख्यमंत्र्याबरोबर युती करून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं करायला हवं होतं, ही सर्वसामान्य माणसाची भावना होती. मग तुम्हाला जर उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच करायचं होतं, तर मग ते उपमुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना का केलं नाही? आणि ठाकरे गटांची हीच मागणी होती, आम्हाला मुख्यमंत्री पद नक्की द्या. निश्चितच त्या काळामध्ये खासदार संजय राऊत यांच्या चुका झाल्या असतील, पण या चुका सावरून वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पार्टीनं कुठंतरी समझोता करून या दोन्ही गटाला, हिंदुत्ववादी गटाच्या शिवसेना आणि भाजपला एकत्र आणून पुन्हा सत्ता निर्माण करणं गरजेचं होतं. आणि मग चूक मात्र हितच झाली आणि नंतर भारतीय जनता पार्टीला त्याची फार मोठी किंमत भोगावी लागली. आपण असं विचार करूया, कुठल्याही गोष्टी, कुठलीही इमारत भक्कम पायावर उभी असते तेव्हा टिकते. आज भारतीय जनता पार्टीची भक्कम असणारी इमारत, या इमारतीला सुरुंग लागलेला आहे, भिरूड लागलेला आहे, कसर लागलेले आहे आणि मग भविष्य काळामध्ये या इमारतीच्या आतील असणारे गंजू लागलेले आहेत. मग ही इमारत ढासळणार काय असं सामान्य जनतेला वाटू लागलेलं आहे. कालपर्यंत ज्याच्या विरोधात आपण लढलो, आज त्याचा प्रचार करायला लागतोय, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य जनतेची खंत आहे. भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10 वर्षांमध्ये केलेले काम लक्षणीय जरी असलं तरी मात्र सर्वसामान्यांच्या घरामध्ये, सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच कमी पडलेली आहे. आणि आपण आज पाहत आहोत, भारतीय जनता पार्टीमध्ये आयात केलेले नेते यांनी आपलं स्थान मजबूत केलेलं आहे, मात्र भारतीय जनता पार्टी वाढवली का? तर अजिबात वाढवली नाही. ठिकठिकाणी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये, ठिकठिकाणी असणाऱ्या मतदारसंघामध्ये मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना डावलून आलेल्या आगामी नेत्यांच्या, कार्यकर्त्यांचा बोलबाला वाढलेला आहे आणि तेच कार्यकर्ते पुन्हा मोठे होऊ लागलेले आहेत. निष्ठावान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मात्र दुर्लक्षित होत आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आज देखील कायम आहे. सर्वसामान्य माणसाला उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूती होऊ लागलेली आहे. 86व्या वर्षी शरदचंद्र पवार यांनी नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली, ही गोष्ट तरुणांना पुन्हा आवडू लागलेली आहे. निश्चितपणानं अजित पवारांची भूमिका चुकली काय? तर सर्वसामान्य माणसाला नक्कीच वाटतं, खरंच अजितजी पवार यांची भूमिका नक्कीच चुकलेली आहे. सत्तेच्या अपेक्षेपोटी ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्यांना तुम्ही सोडून गेला आणि यामुळं अजित पवारांना पुढचं भविष्य काय असा प्रश्न निर्माण होत आहे. जे सोडून गेले यामध्ये गेलेले निष्ठावान लोक जे काल शरद पवारांच्या बरोबर होते ते आज शरद पवारांना नावे ठेवतात, ही गोष्ट जनतेला निश्चित पटणारी नाही. सर्वसामान्य जनता ही कुणाबरोबर राहील याचा विचार करता सर्वसामान्य जनता ही नेहमीच हुशार असते आणि प्रामाणिक लोकांबरोबर आणि सत्य लोकांबरोबर राहते, हा इतिहास आहे. याचा विचार करून भाजपनं घडलंय काय, बिघडलंय काय याचा विचार करणं गरजेचं आहे. भाजपनं जर आता विचार केला नाही तर 400 पार जाऊन सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांना आपलं स्थान निर्माण करता येणार नाही आणि भविष्यकाळ भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीला याची नक्कीच मोठी किंमत भोगावी लागली तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. काळ कुणालाही माफ करत नाही. मोदी साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करता, पण मात्र चांगली माणसं घेऊन चांगलं काम करा, ही सर्वसामान्य माणसाची आज देखील भूमिका आहे. अजून वेळ गेलेली नाही. आपण विचार करू शकता आणि पुढे एकदा भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व प्रामाणिक पार्टी म्हणून
एक सुसज्ज पार्टी, सुसंस्कृत पार्टी म्हणून पुन्हा निर्माण करू शकता, यासाठी आज देखील आपल्या पुढे संधी आहे. नमस्कार. आपण विचार करा आणि यावर मंथन करा. अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल पाहत रहा. मानदेशी न्यूज, सामान्य माणसांचा आवाज.